नमस्कार. मराठी व्याकरणाचे मुख्य घटक जे टेट 2025साठी महत्त्वाचे आहेत. त्यात पहिलं आहे नाम, नाऊन. त्यामध्ये व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा संकल्पना दर्शवतात त्यांना आपण नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ पुस्तक, शाळा. सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी जे वापरले जाणारे शब्द. उदाहरणार्थ तू, ती. क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? ज्यामधून एखादी क्रिया घडते असे दर्शवले जाते. उदाहरणार्थ वाचतो, खेळतो. विशेषण. नामाची विशेषता सांगतात असे शब्द. उदाहरणार्थ मोठा, सुंदर. क्रियाविशेषण. क्रियापदाची विशेषता सांगतात. उदाहरणार्थ जलद, शांतपणे, काल. याच्यामध्ये वर्तमान, भूत काळ आणि भविष्यकाळ दाखवला जातो. त्यानंतर शुद्धलेखन, विरामचिन्हे,